ओम गणानन्दमा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्त्रपं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान गणपन्नोतिवेश्ये तदादरम्. मला सांग काय चाललंय तुमचं? कुणाचं? तुझं आणि अक्षूचं. काही नाही ग. काही नाही काय? तुम्ही काहीतरी लपवताय ना आमच्यापासून? अगं नाही आई, नाही लपवते काही. मग कशामुळे चिडली होती ताई एवढी? कधी? तू गाठ मारायला गेली होतीस तेव्हा. काही नाही गाई, मस्करी करत होती. तिच्या चेहऱ्यावरून तसं वाटत नव्हतं. काही नाही, ती असं म्हणत होती की गाठ अशी बांध की 7 जन्म सुटायला नाही पाहिजे. हो, आणि एवढ्या कारणासाठी अक्षू तुझ्यावर चिडली. अगं तिला काही कारण लागतं का चिडायला आई? इरा, अक्षराला चिडायला कारण लागतं. ती तुझ्यासारखी नाहीये विनाकारण चिडणारी. आई ग, तू मला इरिटेट करू नकोस बरं. आणि एवढंच असेल ना तर तिला जाऊन विचार. इरा, मास्तरीनबाई, आता ही गाठ 7 जन्माची. आम्ही कमिटी केली तर ती तोडत नाही. आता ती पाळावी लागणार. कारण आता ही कमिटी 7 जन्माची झाली. आता आमच्या घराचं गोकुळ होईल. देवा, का असं केलंस माझ्या बरोबर? मी काय गुन्हा केला होता? माझंच चुकलं. मी हिऱ्यावर विश्वास ठेवायला नको होता. मला असं वाटतंय की माझ्या आयुष्याचा दोर माझ्या हातातून सुटत चाललाय. तुम्ही आम्हाला बळ देणारे व्हा असं आम्ही म्हणणार नाही. कारण आज तुम्ही आमच्या आयुष्यात आला, पण तुमच्या भविष्यात तुम्ही आम्हाला बघत नाही. पण आम्ही ते बदलू. आम्ही तुम्हाला आमच्या प्रेमानं जिंकून घेऊ मास्तरीनबाई. तुम्ही आमचं बलस्थान तर आहेच, पण आता ह्यापुढं आम्ही तुमचा कणा होऊ. देवा, मला माफ कर. आम्ही नवरा बायको आहोत, पण एकमेकांचे सोबती कसं व्हायचं मला माहित नाही. मला मार्ग दाखवशील ना? मला बळ दे, कारण हे सगळं मला पाळायचंय, निभवायचंय. मास्तरीनबाई, आपलं नातं हे जगासाठी नवरा बायकोच आहे, पण आपल्यातली मैत्री मी कवाच संपू देणार नाही. आमची मैत्री खूप चांगली आहे, पण आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे कसं नेऊ मी? मी होऊ शकेन का अधिपतींची बायको? मास्तरीनबाई, आमचं शिक्षण कमी आहे, पण आम्ही तुम्हाला कवाच काहीच कमी पडू देणार नाही. आपल्यातला संवाद आपला संसार असेल, आणि तो मी कवाच हरवू देणार नाही. माझा नवरा सुशिक्षित असावा असं मी स्वप्न बघितलं होतं देवा, पण आता कमी शिक्षित अधिपतींशी माझा नीट संवाद होऊ शकेल का? आमच्यात शैक्षणिक देवाणघेवाण कधीच होणार नाही, म्हणून मी कुढत राहीन का? शिक्षणाबद्दलचं प्रेम हटत जाईल का? लग्नामुळे माणूस ग्रो होतो, पण माझी ग्रोथ थांबेल का? लग्नामुळे माणसाच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येते असं म्हणतात. तुमचा यो हसण्याचा झरा असाच कायम खळखळता राहील यासाठी मी जीवाचं रान करीन मास्तरीनबाई. मी अधिपती आणि त्यांच्या घराला सुखी ठेवेन अशी वचनं देते खरी, पण मला त्यांच्या घरच्यांशी जुळवून घेणं जमेल का? ते म्हणतात ना, सगळ्या ऋतूत तू माझी लाडकी हो. तुम्ही तर आधीपासूनच आमच्या लाडक्या आहेसा. आमच्या मनात फक्त तुम्हीच आहेसा मास्तरीनबाई. आमचे स्वभाव वेगळे आहेत,
मग आम्ही 12 महिने 24 तास 6 ऋतूंमध्ये ऍडजस्ट कसे होऊ? 7वी सुपारी उडवायची आहे. ओम सखा सप्तपदी भव सामा मनुव्रता भव. माझी जन्मोजन्मीची सखी व्हा. सखी तर तुम्ही आहातच, आता जन्मोजन्मीची सहचारिणी व्हा. पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावावर आम्ही तुमच्याचसाठी येत राहू, तुमचाच शोध घेत राहू आणि तुमच्याच बरोबर 7 फेरे घेत राहू. ही गाठ आपण नाही, ब्रह्मदेवानं बांधल्या. नका चिडू इराताईवर, त्या फक्त निमित्त आहेत. बाकी सगळा प्लॅन ब्रह्मदेवाचा आहे आणि तो बदलणं तुमच्या आमच्या हातातली गोष्ट नाही हो मास्तरीनबाई. आपण एक ठरवतो आणि देव काहीतरी वेगळंच ठरवतो, पण जे देव ठरवतो ते जास्त चांगलं ठरवतो. अशा रीतीने अधिपती आणि अक्षरा यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. आईबाबांनी मला एवढं शिकवलं, मोठं केलं. मला असं नेहमी वाटायचं की शिक्षणाने माणूस शहाणा होतो, विचार करून निर्णय घेऊ शकतो. पण माझ्या ह्या निर्णयाने असं वाटत नाही की शिक्षणाने माणूस शहाणा होतो. मूर्ख ठरले मी. हे लग्न मला सतत माझ्या मूर्खपणाची आणि अविचाराची जाणीव करून देत राहील. भुवनेश्वरी मॅडमनी नाही, मला माझ्या मूर्खपणाने हरवलं. हे लग्न म्हणजे माझ्या शिक्षणावर डाग आहे, असा डाग जो मला कधीही धुता येणार नाही आणि निभावताही नाही. मला हे निभावलं तर पाहिजेच, निभावलंच पाहिजे. अधिपतींची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही. बिचारे माझ्या बाजूने उभे राहिले, मला समजून घेत राहिले. मी त्यांच्याशी असं नाही वागू शकत आणि शिक्षणाची कास न सोडता मला माझं काम करत राहिलं पाहिजे. माझं शिक्षणावरचं प्रेम कमी न करता अधिपतींशी मी जुळवून घेईन. 7 जन्मांचं माहीत नाही, पण या जन्मात मला अधिपतींची साथ द्यायची आहे. मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. अगं विद्या, अगं तू इकडे का आलीस? अगं विधी तिकडे चालू आहेत. हो माहितीये मला, पण मी जरा इराशी बोलायला निघाले. मला ना काहीतरी गडबड वाटते हो. अशा का वागतायत या मुली? त्या दोघींमध्ये काही झालंय असं तुला का वाटतंय? पण मला कळतं ते. हे बघ, त्या दोघींमध्ये काहीही झालेलं नाहीये. झालंच असेल ना तर अधिपती आणि अक्षरामध्ये झालेलं आहे. तू ऐकलंस ना अधिपतीराव काय म्हणाले ते, की हे लग्न नको करायला म्हणून? ते सॉर्ट झालं हो मगाशी सगळं, म्हणून तर ते आले ना विधीसाठी. त्या दोघांचं नाही, या आपल्या 2 पोरींचं काहीतरी चाललंय. मला ना शंकाच येतेय. अक्षराचा चेहरा बघितला नाहीत का मगाशी, जेव्हा इरा गाठ बांधायला आली होती? खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होती ती इराकडे. मी तुम्हाला सांगते ना, काहीतरी गडबड आहे हो. हे बघ, हे आत्ता काहीही काढू नकोस, आत्ता काही बोलू पण नकोस. घरात कार्य चालू आहे, नंतर बोलू आपण. चल चल. अहो नवरीबाई, हसा की थोडं, लग्न झालंय आता. धनाजी, नळकंड आण. आण लवकर. तर मंडळी, आमच्या या समारंभात तुम्ही सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो.
बिगर जायचं नाही. मागच्या हॉलमध्ये सगळ्यांची राजशाही जेवणाची व्यवस्था केली आहे. तेव्हा जेवणाचा आनंद घ्या. चला, तुम्ही दोघांनी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जायचंय. मला म्हणाली स्वार्थासाठी गाठ बांधली मी तिची. अगं ठीक आहे ना, ऑब्विसली चिडणार ना ती. अरे पण त्या दळभद्री कमलपेक्षा तो अधिपती कितीतरी पटीने चांगला आहे. इरा हे बघ, तू शांत हो आधी. मला ना ताईचा प्रॉब्लेमच कळत नाहीये. नक्की हवं तरी काय आहे हिला? कमलशी लग्न नको, अधिपतींशी लग्न नको, मग हवं काय आहे? मुळात ना तिचं पहिलं लग्न मोडलं नसतं तर हा प्रसंग आलाच नसता. या सगळ्याला ती जबाबदार आहे आणि हे तिला कळत नाहीये. तुझे आई बाबा रेडी होते की नाही आपलं लग्न लावून द्यायला, पण तिचं लग्न मोडलं म्हणून त्यांची तक्रार सुरू झाली, हो की नाही? इरा बरोबर आहे ते, पण मग अगं मला काही हौस आली का हे सगळं करायची? इरा अगं झालं ना लग्न, मंगळसूत्र विधी सुद्धा झाले. मग आता काही होऊ शकत नाही. ऑफिशियली नवरा बायको आहेत ते आता. तोंड बघितलं तिचं? नक्की हवं तरी काय? एवढी चांगली माणसं आहेत, एवढं चांगलं घर आहे आणि शिक्षण सगळं ठीक आहे ना यार. शिक्षणासाठी सुद्धा पैसाच लागतो आणि माणूस शिकून काय करतो? पैसाच कमवतो ना. त्या अधिपतीकडे एवढा पैसा आहे, वापर ना. शाळेची मास्तरीण होण्यापेक्षा शाळेची मालकीण झालेलं बरोबर नाही का? पाहिजे तेवढं कल्याण कर म्हणून मुलांचं. मला ऐकवते. वरती ब्रह्मदेवानी तुमची गाठ बांधली, इथं आम्ही. या की सुनबाई, हा असं बघताय काय? या जवळ या. अहो तुम्ही आमच्या आता जवळ आलायसा, हा लाजू नका, या. अहो या की सुनबाई, आमच्या जवळ यायला मुहूर्त लागतो वय. या मास्तरीनबाई. हा मास्तरीनबाई? हो मास्तरीनबाई कशा बाई? म्हणजे आता त्या तुमच्या सौभाग्यवती आहेत. हा तुमच्या नावाचं कुकू लागलंय त्यांच्या कपाळाला, डोरलं बांधलं तुम्ही त्यांच्या गळ्यात. आता आपण आपल्या सुनबाईंचं एक चांगलंच नाव ठेवूया, पण तोवर तुम्ही म्हणा की काय ते अक्षदा म्हणा. अक्षरा. ते नाव नाही चालणार आमच्या घरात. कळल कळल की घाई काय? हा तोवर चला, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. बरोबर आहे तुमचं, पण मी काय म्हणतो, तुम्ही सुद्धा मानाने मोठ्या आहातच ना, त्यामुळं आपण सुरुवात तुमच्यापासूनच करू ना. अक्षू, पाया पड मॅडमच्या. मॅडम काय होईन बाई? हा मॅडम बिडम म्हणणं बंद नाही केलं तुम्ही? आता आपण नात्याने जोडलोय, बंद करा मॅडम बिडम म्हणणं. काही म्हणा फार फार तर. हा बरं बरं ठीक आहे. अक्षू, पाया पड ताईंच्या. आमच्या नग आधी आईच्या पाया पडा, अधिपतीच्या वडिलांच्या पाया पडा, तुझ्या आई वडिलांच्या पाया पडा आणि मग आमच्या पाया पड. हा हे सगळं तुमच्यामुळेच झालंय आईसाहेब. आधी तुमच्यापासून सुरुवात करतो. या मस्त.
अक्षू अगं, पाया पड. अखंड सौभाग्यवती हो. यांचं अखंड सौभाग्य म्हणजे आमचं आयुष्य वाढणार. त्यांच्यासाठी काहीतरी द्या की आशीर्वाद. सुखी व्हा, मोठ्या व्हा. मोठ्या अजून किती मोठ्या होणार? हा, मोठ्या झाल्या की त्या म्हणजे एवढ्या मोठ्या घरात पडल्या. हा, म्हणजे मोठ्याच झाल्या की काय? घ्या आशीर्वाद घ्या. सुखाना संसार करा. राहू द्या सुखी राहा. एकमेकांना अशीच उत्तम साथ द्या. सांभाळून राहा दोघं. घरी जाऊन द्यायचं की. इथं कशाला आणलं? घरी जाऊन द्या. वय वय, आता फक्त आशीर्वाद द्या. धनाजी गाडी काढायला सांग. ओमकार पव्या घेऊन जा यांना. हे पोरांनो, पाया पडा त्यांच्या. ते घरी चाललं. न्याय ना. तुमच्या दोघांचंही अभिनंदन. बसवा त्या नाही बसवा. हो. ए पाणी आण रे. बसा. मॅडम एक फॅमिली फोटो. आता आठवलं वय. हा, सॉरी मॅडम प्लीज. चला काढूया फोटो. आण त्या नाही इथे. सोपा पण आणा. ठेवा तिकडं. अधिपती या की दोघं. आइए की. वय वय. काढ रे बाबा. विद्याताई, जयदेव दादा या की.
नाही आहोत, तुमचा होऊ दे ना आधी. अहो या या. आणि हिराताई कुठे आहे? बोलवा की तिला. ती नसली तरी चालेल. असं कसं? फॅमिली आहे ती. ए ओंक्या जा बोलू तिला. आणि निखिलला पण बोलव. मला नाही वाटत. या. काढ रे काढ. काय गे दुर्गे, चंची कुणीकडे गेली? चंची ते पंक्तीचं बघत असत. मी आलेच, बघून येते. जाऊ द्या असू दे.